वळूयात पुढच्या बातमीकडे। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्ती लागू करण्यात येते आणि त्याविरोधात मोहीम सुरू करणाऱ्या मराठी अभ्यास केंद्राच्या समितीने आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेतली। प्राध्यापक दीपक पवार आणि अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्यासह मराठी भाषा अभ्यासकांचा या समितीत समावेश होता आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी अजय मानेने। मराठी अभ्यास केंद्रातर्फे आम्ही एक कॅम्पेन राबवतो आहोत, ज्याच्यामध्ये अनेक कलाकार, अनेक साहित्यिक, कवी हे सगळेच जण आपापलं मत मांडत आहेत। आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कलाकारांना वेगळं काढून त्यांनी भूमिका घ्यावी असं का म्हणता? ही भूमिका सर्वच मराठी भाषकांनी घ्यायची आहे। मग ते बँकेतले अधिकारी असोत, ते शाळेमधले शिक्षक असोत, पत्रकार असोत, माध्यमकर्मी असोत, सगळ्यांनीच ही भूमिका घ्यायची आहे। आम्ही सपकाळनेही विनंती केली सपकाळ साहेबांना की महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी इतर भेद विसरून महाराष्ट्र धर्मासाठी आणि मराठी कारणासाठी एकत्र येण्याची आणि नागरी समाजाच्या आंदोलनांशी जोडून घेण्याची याच्यासारखी उत्तम वेळ आपल्याला असणार नाही। त्यांनी सहकार्य करू आणि या सर्व आंदोलनांमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या बरोबरीने आम्ही उभं राहू असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता जे सगळं चाललेलं आहे तो पोरखेळ आहे असं माझं म्हणणं आहे आणि हे लबाडी आहे। लोकांना फसवत आहेत, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकतायत आणि केवळ वेळ काढूपणा करतायत आणि निर्णय दूर ढकलतायत। नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे दिवस भरलेले आहेत, फडणवीसांचे पण दिवस भरतील जर त्यांनी मराठी मुलांवरती महाराष्ट्रात पहिलीच्या वरती हिंदीची सक्ती केली तर तमाम विरोधी पक्ष एकत्र येतातच आहेत। महाराष्ट्रातला प्रत्येक जन्माला आलेला मुलगा आणि त्याचे पालक निश्चितपणे या सरकारला उलथून पाडल्याशिवाय राहत नाहीत। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती मुलांवरती करणं याच्यासारखा अत्याचार नाही। राज्य सरकारच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अभ्यासक्रमात सक्तीची करण्याच्या